प्रश्न, कोण जास्त जोश मध्ये असते? उत्तर, तरुण व्यक्ती जास्त सक्रिय, उत्साही आणि ऊर्जावान असते. त्यांच्या शरीरात ऊर्जा जास्त असल्यामुळे ते काम जलद करतात. त्यांचा उत्साह आणि हालचाल अधिक असते, त्यामुळे ते पुढे असतात. म्हणून तरुण वयात जोश सर्वात जास्त असतो. प्रश्न, कशा प्रकारे केल्याने आवाज काढते? उत्तर, जेव्हा योग्य पद्धतीने हालचाल किंवा क्रिया केली जाते तेव्हा आवाज निर्माण होतो. शरीर किंवा वस्तूच्या कंपनामुळे ध्वनी तयार होतो. ही प्रक्रिया नैसर्गिक नियमांनुसार घडते, म्हणून हालचालीमुळे आवाज निर्माण होतो. प्रश्न, कोणती महिला काम करताना थकून जाते? उत्तर, ज्या व्यक्तीची ऊर्जा कमी होते ती लवकर थकते. जास्त काम केल्यामुळे शरीरावर ताण येतो. शरीराला विश्रांती मिळाल्यास थकवा वाढतो, म्हणून ऊर्जा कमी झाल्यावर व्यक्ती थकते. प्रश्न, मासिक पाळीत कोणत्या प्रकारे करतात? उत्तर, या काळात शरीराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. स्वच्छता राखणे आणि योग्य विश्रांती घेणे महत्त्वाचे असते. आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार आवश्यक असतो, म्हणून या काळात स्वच्छता आणि काळजी महत्त्वाची असते. प्रश्न, हळू हालचाल केल्याने काय होते? उत्तर, हळू हालचालीमुळे शरीर शांत आणि नियंत्रित राहते. यामुळे शरीरावर ताण कमी पडतो. मन शांत राहण्यास मदत होते, म्हणून हळू हालचालीमुळे नियंत्रण वाढते. प्रश्न, जास्त वापर केला तर काय होते? उत्तर, कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर केल्यास त्याची क्षमता कमी होते. शरीर किंवा वस्तू थकू शकते किंवा खराब होऊ शकते. संतुलित वापर केल्याने कार्यक्षमता टिकून राहते, म्हणून मर्यादित वापर योग्य असतो. प्रश्न, वरचं घट्ट बसलं तर काय होतं? उत्तर, घट्ट बसल्यामुळे स्थिरता निर्माण होते. हालचाल कमी होते आणि नियंत्रण वाढते. योग्य पकड मिळाल्यामुळे काम सोपे होते, म्हणून घट्ट बसल्याने स्थिरता मिळते. प्रश्न, किती केल्याने मनुष्य थंड होतो? उत्तर, शांत राहिल्यामुळे शरीर आणि मन स्थिर होते. ताण कमी झाल्यामुळे मन शांत होते. योग्य विश्रांती घेतल्याने आराम मिळतो, म्हणून शांततेमुळे मन थंड होते. प्रश्न, हलकं दाबलं की काय होतं? उत्तर, हलका दाब दिल्यामुळे प्रतिसाद मिळतो. यामुळे हालचाल नियंत्रित करता येते. योग्य दाबामुळे संतुलन राखले जाते, म्हणून हलका दाब प्रभावी ठरतो. प्रश्न, मागची पकड घट्ट केली तर काय होतं? उत्तर, पकड मजबूत केल्यामुळे नियंत्रण वाढते. स्थिरता टिकून राहते आणि हालचाल कमी होते. काम अधिक सुरक्षितपणे करता येते, म्हणून घट्ट पकड स्थिरता देते. प्रश्न, पोरांना मोठ्या बिळच्या वाहिन्या का आवडतात? उत्तर, कारण मोठ्या वाहिन्यांवर अधिक मनोरंजक आणि आकर्षक माहिती मिळते. त्यावर विविध प्रकारचे कार्यक्रम आणि ज्ञानवर्धक गोष्टी दाखवल्या जातात. लोकांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि पाहण्याची संधी मिळते, म्हणून मोठ्या वाहिन्या लोकांना जास्त आवडतात. प्रश्न, कोणती बाळ लगेच थकून जाते? उत्तर, ज्या व्यक्तीची ऊर्जा कमी असते ती लवकर थकते. शरीराची क्षमता कमी असल्यामुळे काम करताना थकवा येतो.
योग्य आहार आणि विश्रांती नसल्यामुळे ऊर्जा कमी होते. म्हणून ऊर्जा कमी असल्यास व्यक्ती लवकर थकते. प्रश्न: महिलेचे आंबे कधी दिले होतात? उत्तर: योग्य वेळ आल्यावर आणि परिस्थिती योग्य असल्यावर गोष्टी दिल्या जातात. यामध्ये शरीर आणि मनाची तयारी महत्त्वाची असते. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेनुसार घडते, म्हणून योग्य वेळ आल्यावरच दिले जाते. प्रश्न: बा करण्याआधी बोटाने स्पर्श केल्यास काय होते? उत्तर: स्पर्श केल्यामुळे प्रतिसाद निर्माण होतो. शरीर किंवा वस्तूला स्पर्श जाणवतो. यामुळे पुढील क्रिया सुलभ होते. म्हणून स्पर्श केल्यामुळे प्रतिक्रिया मिळते. प्रश्न: करताना हाताने का फाकवते? उत्तर: हाताचा वापर केल्यामुळे नियंत्रण मिळते. काम अधिक सोपे आणि प्रभावी होते. हालचाल योग्य प्रकारे करता येते. म्हणून हाताचा वापर नियंत्रणासाठी होतो.